आदित्य ठाकरेंनी आज राज्यपालांची भेट घेऊन मुंबई विद्यापीठातल्या अनागोंदी विरोधात तक्रार केली। गेले 15 महिने परीक्षा विभागाच्या प्रमुखांचं पद रिक्त आहे। त्याचप्रमाणे उपकुलगुरू पदी देखील नेमणूक झालेली नाही। मोर्चे आणि मुख्यमंत्र्यांची भेट याचा काहीही उपयोग झालेला नाही, म्हणून आज राज्यपालांकडे मागणी केल्याचं यावेळी आदित्य ठाकरेंनी म्हटलंय। या विषयाचं राजकारण आपल्याला करायचं नाही, विद्यार्थ्यांच्या हितासाठी हा विषय राज्यपालांकडे मांडल्याचंही आदित्य यावेळी म्हणाले। परीक्षा सुरू होत असताना दरवर्षी जो गोंधळ असतो की पेपर कधी लीक झाला, पेपर पुढे ढकलला गेला, मागे खेचला गेला, कधी टाइम टेबल बदललं, हे न व्हावं म्हणून काही महिन्यांपूर्वी मी एक मोर्चा देखील काढले। त्याच्या आधी मंत्री साहेबांना भेटलेलो आणि त्याच्यानंतर काहीच न झाल्यामुळे आज गव्हर्नरना भेटायला लागलेलं आहे। महत्त्वाची गोष्ट म्हणजे गेले 15 महिने मला वाटतं कंट्रोल ऑफ एक्झामिनेशन्स आपल्या मुंबई युनिव्हर्सिटीत नाही आहे, ॲडहॉक पोस्ट चालू आहे आणि प्रो VC। तर ह्याच दोन मागण्या घेऊन मी राज्यपालांना भेटलेलो आणि नेहमी जसा न्याय मिळतो इथून तसंच न्याय मिळेल ही मला खात्री आहे, कारण गव्हर्नर साहेबांनी पण ताबडतोब ह्याच्यावर पुढे कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।